एकीकडे सोन्याचा भाव लाखांवर पोहोचला असताना साईबाबांचे भक्त मात्र सोन्याच्या वाढत्या भावाची पर्वा करताना दिसत नाहीयेत. त्याचंच उदाहरण समोर आले. आंध्र प्रदेशातील साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी 788.44 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. या सोन्याच्या मुकुटात 2 हिरे देखील लावण्यात आले. या मुकुटाची किंमत 68 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हा मुकुट साईबाबांच्या मध्यान्ह आरतीवेळी साईबाबांच्या मूर्तीला घालण्यात आला. ते जगभरातून येत असतात. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दान देतात. आज या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील एक साई भक्त आहेत. त्यांनी जवळपास 788 ग्रॅमचा सोन्याचा अत्यंत आकर्षक असा मुकुट जो आहे तो बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी जवळपास 68 लाख रुपये आहे. या ठिकाणी जे दान दिलं जातं त्या दानाचा अत्यंत चांगल्या रीतीने सदुपयोग होतो. म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने साई भक्त जे आहेत या ठिकाणी बाबांच्या चरणी दान अर्पण करत असतात. तर हे मुकुट जे दान केले जातात मुकुटाचा वापर कसा कुठे केला जातो? जे मुकुट या ठिकाणी अर्पण केले जातात त्यावेळी त्यांचा बाबांच्या आरतीच्या वेळेस, त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये जे उत्सव होतात त्यावेळेस बाबांना तो मुकुट जो आहे तो चढवला जातो. मुकुट आहे भाविकांनी आज दोन्ही करून मुकुटाचा वापर कसा करतात? आज संध्याकाळची आरती राहील. दिवसभरामध्ये ज्या आरती होतात त्या आरतीच्या वेळेस आपण हा मुकुट वापरतो. त्याचप्रमाणे जे उत्सव वर्षभरामध्ये होतात त्या वर्षभरामध्ये सुद्धा मुकुट जो आहे तो आपण बाबांना चढवतो. तर नियमितपणे जो आहे तो आरतीसाठी किंवा उत्सवाच्या वेळेस जे आहे हा मुकुट जो आहे तो वापरला पाहिजे. सोन्याचे भाव वाढलेले असताना सोन्याचा मुकुट दान केल्याने याची चांगली चर्चा रंगली. याआधीही साईबाबांच्या चरणी सोन्याच्या महागड्या वस्तू भक्तांनी अर्पण केल्या आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं दान साईबाबांच्या चरणी अर्पण केलं जातं. त्यात अनेक जण गुप्तदान देखील करत असतात. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून साई संस्थानाची महाराष्ट्र नाही तर देशात ओळख आहे. एकूणच भक्ताने साईबाबांच्या चरणी अर्पण केलेला हा मुकुट याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.